सदा सरवणकर या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि आता त्या प्रतिक्रिया देत आहेत. आनंदाचा आपण उल्लेख केल्याप्रमाणे लोकशाहीचा महोत्सव चालू आहे. यात अनेक जण आपल्या नशिबाची परीक्षा आजमावणार आहेत. मी देवाकडे प्रार्थना की महाराष्ट्रावरती एक मजबूत असं महायुतीचं राज्य येऊ दे आणि एकनाथजी शिंदेसारखा एक दयाळू मुख्यमंत्री पुनश्च होऊ दे. हो, तशी इच्छा व्यक्त केली आणि त्यासाठी आमचा एक दादरचा धनुष्यबाण सुद्धा त्यांच्याबरोबर असावा असे देवाकडे प्रार्थना केली. लोकशाहीतल्या सगळ्याच लढती ह्या चुरशीच्या असतात. आपण त्याकडे बघावं तसं, पण मला असं वाटतंय की मला निश्चित आशीर्वाद देतील आणि विजयी करतील. आम्ही अतिशय सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहोत, त्यामुळे मला असं वाटतं पैसा आणि हे आम्हाला करण्याची गरज नाही. आम्ही लोकांमध्ये कामं केलेली आहेत आणि आमचा जो संपर्क आहे हा गेली 10-15 वर्षाचा आहे. त्यामुळे पैसे देऊन करण्याची मतदारांना गरज नाही. ज्यांनी काहीच केलं नाही त्यांना पैसे द्यावे लागतात. मला असं वाटतं आम्ही मेहनत आणि मतदारांनी केलेलं आमच्यावरती प्रेम हीच पुरेसं आहे. हेही दाखवा. हे बघितलं का तुम्ही? परत मी तुम्हाला सांगतो 23ला कळेल आपल्याला की पण मी परत बोलतो की मी प्रामाणिक माझा एक प्रयत्न केला आणि लोकांपर्यंत पोचलो. त्याच्यामुळे जो कौल आहे तो शेवटी तुम्हाला लोकांचा आहे. मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तुम्हाला काय बोलणार नाही, पण शेवटी 23ला कळेल. नहीं, बहुत पहली बार मुझे वोट भी करेंगे वो. नहीं मैंने कभी उनको एक चुनौती की तरह नहीं देखा, इसलिए मैंने अगेन मैं चाहता था कि कोई सामने हो, क्योंकि डेमोक्रेसी है, लोगों को ऑप्शंस मिलने चाहिए. मैं अकेला खड़ा रहता तो मुझे अच्छा नहीं लगता, पर कहीं तो मैंने अपना काम पहुंचाया है, उन्होंने अपना काम पहुंचाया होगा, इसलिए जो कॉल है वो लोगों का है. इसलिए मैं कुछ नहीं कहूँगा क्योंकि मैंने मेरा 100% दिया है. आज राज ठाकरे जी से क्या बात हुई? सुबह कुछ नहीं, कुछ नहीं हुआ. मैं पहले सिद्धिविनायक के आया हूँ, तो अभी जाके बात हो. आज के दिन के लिए आपने क्या प्रिपरेशन किया है? लोगों को आपने अपील तो किया है कि थोड़ा मन में डर है? नहीं, वो पहले दिन से नहीं था. नतीजे 23 तारीख को आने हैं, लेकिन उसके पहले ही महाराष्ट्र की राजनीति गर्म हो चुकी है. आरोप प्रत्यारोप लग रहे हैं. सुप्रिया सुले की एक ऑडियो क्लिप है, वो वायरल हो चुकी है. इसका मुझे मत पूछिए यार. आपका मेरे बारे में हो गया होगा तो रुक जाइए. नहीं, दूसरी बात यह है कि महाराष्ट्र की राजनीति में आरोप प्रत्यारोप की राजनीति आपने पहली बार देखी होगी, क्योंकि आप इस बार कैंडिडेट थे. महेश सावंत है, वो बोल रहे कि नए हैं, शुभकामनाएं हैं. दूसरी बात सदा सरवणकर है, वो भी आपको शुभकामनाएं दे रहे हैं. तो बहुत बहुत धन्यवाद और उनको भी बहुत बहुत शुभकामनाएं. चलो, बहुत बहुत शुक्रिया. आपण बघितले की पूर्ण महाराष्ट्रावर पैसे वाटतानाचे व्हिडिओ बरेच व्हायरल झाले आहेत. कसं बघताय? काय काल पूर्ण महाराष्ट्र बरेच व्हिडिओ आपण बघितलेले आहेत. विनोद तावडे सुद्धा पैसे वाटलं आरोप भव्य याने केला. कसं बघताय त्याच्याकडे? नाही, मी नाही बघत. जे झालं ते चुकीचं झालं, मला माहीत नाही. मी बातम्यांमधूनच बघवतो, पण मी त्याच्याकडे जास्त लक्ष नाही दिलं. माझ्या काही बैठका चालू होत्या काल, त्याच्यामुळे एवढं मी सांगू नाही शकणार त्याच्यावर. कल्याण ग्रामीणचे राजू पाटील आणि आम्ही जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्यांनी महाराष्ट्र तिथले स्थानिक पोलीसवाले ते आम्हाला त्रास देतात. राजू पाटील यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याचे पोलिंग चिठ्ठ्या ते सुद्धा काढल्या. तर दुसरीकडे आमदार जाधव यांनी असा आरोप केला की पोलिसांच्या उपस्थितीत जे भाजपचे उमेदवार ते पैसे वाटप आहेत. कसं बघता येईल? नाही, मी परत सांगतो की पोलीस अधिकाऱ्यांना मी दोष देणार नाही. त्यांच्यावरती जे असतात ते त्यांना ऑब्व्हियसली ते ज्या प्रकारचं प्रेशर टाकत असतील, त्याच्यामुळे काही गोष्टी पोलीस अधिकाऱ्यांना करायला लागतात. पण मी पोलीस अधिकाऱ्यांना दोष नाही देणार. त्यांना तुम्ही फ्री हँड दिला तर काय करू शकतात मला माहिती आहे, आणि हे वरनं प्रेशर आल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. माहीमची लढत यावेळेस तिरंगी आहे. यावेळेस तुम्हाला कसं बघता? माहीमच्या पहिल्यांदा तुम्ही माहीम मतदारसंघात उतरल्या. गेल्या वेळेस तुम्ही संदीप देशपांडे यांचा प्रचार केला, पण यावेळेस तुम्ही स्वतः उमेदवार. कसं बघता? देवाचा आशीर्वाद आहे माझ्याबरोबर, त्याच्यामुळे मला भीती वाटत नाही.
तुम्ही सदा सरवणकर यांना सुद्धा फुल दिलं, नेमकी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत का तुम्ही? हो दिल्या ना, मी भेटलो ना तुमच्यासमोर, मस्त TRP आलं ना आता. हे होते आपल्यासोबत अमित ठाकरे आणि त्यांनी सदा सरवणकर यांना सुद्धा